मराठा आरक्षणासाठी गेल्या महिन्यामध्ये गुलाल उधळला होता, मात्र फसवणूक झाल्याचं नंतर स्पष्ट झालं। त्यामुळे पूर्ण खात्री झाल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणं हे कठीण असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली। तर उद्धव ठाकरेंनी निश्चिंत राहावं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली। मराठा विधेयक मंजूर झाल्याचा आनंद आहे, मात्र समाजानं जागरूक राहावं असा इशारा त्यांनी दिला। राज्य सरकारला आरक्षणाचे अधिकार आहेत का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला। मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ मनोज जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने आले। 10% आरक्षण दिलं तरी जरांगे आंदोलन सुरूच ठेवणार ही दादागिरीची भाषा असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला आणि त्यावर मराठे आरक्षण घेऊन गेलेत आणि भुजबळ काहीही बोलतात आणि त्यांचं काय ऐकतं असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सरकारनं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिली। आरक्षणामध्ये सगळे सोयरे शब्द नसल्यानं त्यांनी लक्ष वेधलं। भाजपा आरक्षणाच्या बाजूने नसून भाजप केवळ वेळ मारून देत असल्याचा आरोप त्यांनी केला। 10% आरक्षण नेमकं कोणाला हे स्पष्ट नसल्याचं ते म्हणाले। विधानसभेत मंजूर झालेल्या मराठा आरक्षण विधेयकाला गुणरत्न सदावर्ते मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देणार आहेत। विधानसभेत मंजूर झालेलं मराठा आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचं सदावर्ते म्हणाले। न्यायमूर्ती शुक्रे यांचा अहवाल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकषांच्या विरुद्ध असल्याचा दावा त्यांनी केला। 12वीची परीक्षा आजपासून सुरू होती। यंदा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार आहे। मात्र अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। परीक्षा काळामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे।